सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि राम राम भाईयो. तर आज पुन्हा एकदा निघालो आपण शिफ्टवर, वे टू कामावर यार. बाकी कुठे निघणार नाही, कारण का पावसाळ्यात म्हटल्यावर निघायचं तर नाही होत मित्रांनो. सो चॅनलला अजून आपण चालू नाही केलेलं आहे, आपण स्टार्ट केलेला आहे ब्लॉगिंगचा, पण जे मिड मध्ये आपण येतो ते नाही केलेलं आहे. तर थोडीशी गर्दी कमी आहे आणि हवा भरून झाल्यावर आपण ते चालू करून टाकू. तोपर्यंत बघा व्हिडिओ मध्ये काय होतंय आणि काय नाही. अरे देवा, पट्टे गर्दी आहे. आजोबा तिकडे जाणार. जावा जावा आजोबा जावा, मला इकडे जायचंय. आणि ही एवढी मोठी बस घालून ठेवली आज. माणसं कशी ट्रॅव्हल करणार देव जाणो बाबा. तर त्या काकांना युटर्न मारायचं असेल पुढे, तिथे एका पोराला सोडणार आणि पुढे जाऊन युटर्न मारणार. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, माझ्या या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. मित्रांनो, एकच चॅनल आहे. मी थांबतो कारण का पॉज घेतो, कारण का मला खूप काही गोष्टी आठवतात. तर मित्रांनो, चालू करूया आपली डेली ब्लॉगिंगची राईड. ऍक्च्युली कॅमेरा थोडा अजून खाली पाहिजे, त्याच्यामुळे व्ह्यू माझ्या मते तरी चांगला आहे. पण बघूया आजचे व्हिडिओज कसे येतात. एक दोघांनी मला सजेस्ट केलेलं की दादा जरा खाली कॅमेरा ठेव, कारण का ते जे तू व्हेकल चालवतोयस ऍक्च्युली ते दिसतच नाही. सो आपला कॅमेरा एकदम पुढे येतो, त्याच्यामुळे माझ्या मते तरी ते व्हेकल दिसत नाही असावं. जरा अजून कॅमेरा खाली असला की मित्रांनो बरोबर दिसेल ते. म्हाडाचा ऍक्च्युली प्रॉब्लेम खूप ठिकाणी चालू आहे मित्रांनो. काही ठिकाणी फ्रॉडची घरं अप्रूव्ह होत आहेत, पण रेग्युलर म्हणता येत नाही, म्हणजे जे ऍक्च्युअल घर आहेत ती अप्रूव्ह नाही होत आहेत. सो काही लोकांच्या मते हे सगळं फ्रॉड चालू आहे असं म्हणतात. म्हाडामध्ये सुद्धा त्यांची ओळख आहे, तेच फक्त घरांचं अप्रूव्ह घेऊन फिरत आहेत. पण मित्रांनो, माझ्या मते तरी मी आता कन्फर्मली नाही सांगू शकत, पण कसं असतं काही ठिकाणी जे मध्यस्थी करतात ते मोस्ट ऑफ हे करत असतात, हा झोल करत असतात. सो माझ्या मते तरी म्हाडामध्ये काही लोकांना तर माहित पण नसेल की ऍक्च्युअल ही घरं काय आहेत की काय नाही. सो बघूया. आपण आहोत अजून गोरेगावला. खाली उतरू नको, काय मारेल.
सो गाडी दिसते तरी पण यांना आपली गाडी घालायची आहे. तर बघूया, हा चुका आहे मित्रांनो. काल सारखं व्हायला नको, थोडा पाऊस आला आणि चिखल करून गेला, असं नको व्हायला. वेळेत पोचलो कामावर तर ठीक होईल. पावसाच्या आधी काय देवाचं काय ठरतं काय माहिती. पाऊस असताना सुद्धा पोचेल किंवा पाऊस झाल्यानंतर सुद्धा पोचेल, त्याची मर्जी. बरोबर, आपली मर्जी कुठेच चालत नाही. किती तुम्ही काही करा, तुम्ही कितीही मोठे रायडर असलात तरी ऍट दी एंड करणारा तोच आहे मित्रांनो. आता ती हॅपी एंडिंग आहे की समजून जाऊ दे. या गोष्टीत आपलं काही एवढा हे नाहीये ना. आपण भविष्य सांगत कुणाचं ना, ज्योतिषी आहोत आपण. तर काही बरळतोय मी, बाकी काय. तर बघूया गर्दी किती भेटते आज. भेटली तर नाही पाहिजे मित्रांनो. नाही भेटेलच. आज मंडे आहे मित्रांनो. हा टाइम आहे ऑफिसचा, जेवायचा. कॉर्पोरेट वाल्यांचा जेवायचा टायमिंग आहे. तर मोस्ट ऑफ ते लोक विजिट देत असतात इकडे तिकडे. व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो हे सगळं करावं लागतं. काय करू. होय 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 माईक केला माईक नाही केला मित्रांनो. माईक नाही केला. तिसऱ्या लेवलला नॉइज कॅन्सलेशन. बागो ताजमहल पॅलेस इथे गाडी उचलायला. पडतोय का पडतोय माहित नाही. तर मित्रांनो आपण थांबलेलो जरा लेस पुसायला आपल्या गाडीची अरे गाडीची कुठून येणार, लेन्स पुसायला आपल्या मोबाईलची लेन्स घाण झालेली होती. त्याच्यामुळे व्हिडिओ क्वालिटी बरोबर नव्हता. आता रिक्षावाला आपली
रिक्षा घालणार जिथे बाईक नाही जात तिथे. तर चला मित्रांनो रिक्षाच्या मागून. अरे देवा देवा, हा फुल कॉमेडी शो चालू आहे आपला, बाकी काय ना. तुम्ही राहा, मी रिक्षाच्या मागून जातो. तर लेफ्ट साइडला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त. ट्रॅफिक मध्ये एकदम हॅक्टिक होऊन जातं मित्रांनो. व्हिडिओ बनवणं, परत क्वालिटी देणं, ऑडिओ सगळं काय बघावं लागतं. आज ऑडिओ क्वालिटी माहित नाही कारण का त्याला डेट कॅट लावलेलं नाही आपण. डेट कॅट न लावता आपण डायरेक्ट बघूया बोललो एक व्हिडिओ बनवून खरखर केलं तर मग वाट लागली. मग बिना डेट कॅटचा माईकचा फायदा नाही. दादा कुछ तो गिरा तेरा. तर व्हिडिओ चालू आहे, शूट चालू आहे. मला वाटतं त्याने फेकलं की पडलं, फेकला असतं तो थांबला असता. तरी पडला असतं तर तो थांबला असता, फेकला असेल माझ्या मते तरी. तर तुला सवय आहे लोकांना झालं काम रॅपर फेकून टाकलं. ते रॅपर बंद केलं पाहिजे मित्रांनो. किलोच्या हिशोबाने का तंबाखू घ्यायचाय, गुटखा घ्यायचाय, गोवा घ्यायचा, एकदाच किलोभर संपेपर्यंत घ्या. मला जाऊन दिलं असतं. लेफ्टला तुला जायचंच आहे मित्र. पुढे वागून चालव, खोपशील नाही तर. वाजले आहेत 2 आणि आपण ट्रॅफिक मध्ये. हे भगवान, फालतूगिरी चालू आहे. थोडीशी रॅश करूया ड्रायव्हिंग, थोडीशी. बाहेर आलो किंवा आरामात काढूया. आता एवढं दाबून चालवल्यावर आम्ही जाणार कसं? हा दादा, पुढे मॅटर आहे. आजोबा गाडी चालवत आहेत पण जाऊन काय देत नाहीत. चला चला आजोबा. जा घुसव. अरे राईटला घे ना दादा, लेफ्टला घालायची गरज आहे काय? मला जाऊन नाही जायचं तर तसं सांग, मी लेफ्टने सुद्धा जाऊ शकतो.
हे पहा, आता दादा राईटने घालणार नाही, मला माहिती आहे ना. थोडा मोटिवेट करू. चल दादा, चल चल चल. झालं, मोटिवेट झालं दादा. टाकली शेवटी गाडी. मला जाऊ दे ना, मी टाकेन गाडी. हे भगवान. टायर कोण ठेवतंय? मला यांचं तोंड बघायचं. परमेश्वरा, नाही पोचत आपण वाटतंय. तर मजा आली मित्रांनो रॅश ड्रायव्हिंग मध्ये. ह्याच्यापेक्षा रॅश खेळतो मी, पण जेव्हापासून कॅमेरा चालू झालाय ना मित्रांनो, तेव्हापासून आपली स्पीड 40 ते 60च्या मध्येच अडकले. 60 पण एकदम रस्ता खाली असेल तर, नाही तर 40. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, एक प्लस पॉइंट होतं. पण ह्या स्किल्स मित्रांनो अर्जन्सीच्या वेळेस उपयोगी पडतात. पण स्किल्सचा कायम रॅश आणि जबरदस्तीवाली रॅश नका चालव मित्रांनो. जर तुम्ही उशीर झाला असेल किंवा काय असेल तरच रॅश चालवा. मला जाऊ दे. लक्षात ठेवा मित्रांनो, रॅश कायम चालवणं बरोबर नाही. एखाद्या वेळेस उशीर असेल किंवा काही अर्जंट गोष्ट घडले किंवा काय, तर थोडीशी रॅश चालते. आता हे होतं खाली म्हणून मी रॅश चालवले, नाहीतर नाही चालवत मित्रांनो. प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघता मला माझी गाडी चालवायची पद्धत कशी आहे आणि कशी नाही. थोडस एकदम सुधारणा नाही होत मित्रांनो. एकदम बाप व्हिडिओ नाही येत बाहेर. किती मोठा युट्यूबर असू ते, स्टार्ट करताना त्याला थोडीशी चिंदीगिरी करावी लागते. चिंदीगिरी म्हणजे इन द सेन्स प्रोफेशनली तो व्हिडिओ एडिटर किंवा व्हिडिओ शूट करणारा नसतो. हे प्रोफेशनली व्हिडिओ शूट करणारे तुम्हाला जागे भेटतील. मी नाही करणार, मी पार्ट टाइम करतोय. तर क्वालिटी तर देतो, ऑडिओ क्वालिटी पण देतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा जास्त मी अजून नाही, होईल त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह करू आपण, पण थोडा वेळ द्या मित्रांनो. थोडेसे इन्स्ट्रुमेंट आले, गॅजेट आले तर अजून छान क्वालिटी भेटेल. पण तोपर्यंत जरा धीर सोडून जरा. ऍक्च्युली कालच आपण हाफ सेंचुरी मारले. यो फॅमिलीमध्ये भेटेल. प्लीज चॅनल मोनोटाईज झाल्यावर पूर्ण फॅमिलीशी भेटेल माझ्या तुम्हाला. नाही मग काय माहिती पुढे आपल्या बरोबर ते लोक सुद्धा असतील व्हिडिओ शूट करताना. गाडी कशी काढायची बघा दाखवतो. जराच मागे घेतलं असतं दादा तर माझी गाडी गेली असती. फोर व्हीलर वाल्या गाडी घालतोस काय?
चला फोटो काढायचा. सिग्नल नाही, काय नाही. थांबला की गेलाय? सॉरी दादा, सॉरी सॉरी, नहीं मैंने भी सिग्नल नहीं देखा आपका, इसके लिए सॉरी सॉरी सॉरी, आपका भी थैंक यू. याच्यावरून काय शिकायला भेटतं? याच्यावरून आपल्याला हे शिकायला भेटतं की पोचणं गरजेचं आहे, वेळेत पोचणं गरजेचं नाही. आता त्याचा मित्रांनो पाहिजे तर व्हिडिओ बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे मी गाडी काढली, नाहीतर मी गाडी काढली नसते मित्रांनो. आणि त्याने लेफ्ट साईडने गाडी राईटला घुसवली. अरे नाही तुझ्यावर चढवणार, कशाला घाबरतोय एवढा? तर मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आपण इथेच व्हिडिओ स्टॉप करतो आहे. तर आपल्याला विसरा आणि थँक्यू. माझे व्हिडिओ बघत राहा आणि आजूबाजूच्यांना पण दाखवा. आणि मित्रांनो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पाहिजे आपल्याला मित्रांनो. आणि आजूबाजूवाल्यांना पण सांगा. चला भेटूया.